नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची कोरडी भाजी आणि पुरी. सर्वात आधी आपण पुरी करणार आहोत. त्यासाठी मी थोडे गव्हाचे कणिक घेतलेले आहे. गव्हाच्या कणकेत मी सर्वात आधी साखर आणि मीठ टाकून घेतलेले आहे. नंतर त्यात थोडे गरम तेल टाकून चांगले पीठ चोळून घेतलेले आहे आणि नंतर आपण पीठ भिजवून घेणार आहोत. पुरीसाठी पीठ थोडे पोळ्यांना लागते त्या कणकेपेक्षा थोडे कडक भिजवावे, म्हणजे पुऱ्या चांगल्या मऊ येतात. आता आपले कणिक भिजून तयार झालेले आहे. पीठ भिजून झाल्यावर 5 ते 10 मिनिटे थोडे झाकून ठेवावे. आता आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहे. त्या आता आपण गरम तेलात तळून घेऊ. पुऱ्या तळताना तेल चांगले गरम होऊ द्यावे. नंतर गॅस कमी करावा व पुऱ्या चांगल्या तळून घ्याव्या. आता आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. त्या आता आपण एका भांड्यात काढून घेऊ. आता आपण पुऱ्यांसोबत लागणारी बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत. त्यासाठी मी आधी बटाटे कुकरमध्ये चांगले उकडून घेतलेले आहे व बटाट्याची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. बटाट्याची सुकी भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे, कांदे, ठेचलेले जिरे लसूण, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, त्याचप्रमाणे जिरे मोहरी, मीठ, धने पावडर, हिंग आणि हळद, त्याचप्रमाणे तेल. सर्वात आधी एका कढईमध्ये तेल तापल्यावर त्यात मोहरी, कढीपत्ता, मिरची, त्याचप्रमाणे ठेचलेले जिरे लसूण आणि कांदे टाकून चांगले परतून घेऊ. नंतर त्यात थोडा हिंगही टाकून परतून घेऊ. कांदे चांगले लालसर होतील तोपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात थोडी हळद टाकून परत एकदा परतून घ्यावी. हळद टाकून चांगले परतून झाल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी टाकून भाजी चांगली परतून घ्यावी. वरून थोडा मसालाही टाकावा.
बटाटे चांगले परतवून झाल्यावर त्यात मीठ टाकावे व धने पावडरही टाकावी व कोथिंबीर टाकून भाजी चांगली परतवून घ्यावी व 5 ते 10 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यावी. आता आपली भाजी तयार झालेली आहे. ती आता आपण एका भांड्यात काढून घेऊ.